सुखाचे आवडिया अभिमान टाकून या जीवन सोडून या या बंधूनो या सद्गुरु चरणी धावत या या बंधूनो या सद्गुरु चरणी धावत या राधा श्री सत्यनारायण साहेब महाराज की जय। राधा श्री सत्यनारायण निर्मलेश्वर महाराज की जय। राधा श्री सत्यनारायण कृष्ण महाराज की जय। या बंधूंना जाऊया आपले सुखाचे आवडिया शाश्वत सुखाचे आवडिया अभिमान टाकून मी पण सोडूया या बंधूंनी यावया सद्गुरु चरणी असे सर्व गुरुबंधू आणखी बघितले चला चला आज आपल्या जनसंपर्क सांगलीचा दिवस आहे आणि सांगलीच्या दिवशीची प्रवचनावर सेवा करण्यापूर्वी जरी तुमच्या आमच्या जीवनात प्रकारची मुक्ती व्हावी मी शाश्वत सुखाची प्राप्ती तुम्हाला सर्वांना व्हावी या हेतूनं त्यांनी अवतार घेतला अवतार तुम्हाला जाय कारण करायचं जडची अशा अनंतकोटी प्रमाणात असणार संस्कृत कृष्ण अनेक अनेक संस्कृती त्याचबरोबर त्यांची सेवा आठवणीप्रमाणे त्यांनी केली त्या संस्कृतांच्या त्याचबरोबर जे जे माऊली भक्त होऊन गेले त्या सर्व माऊली भक्तांच्या चरणी उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण झाले साधनाचे फळ संसार फळ निर्गुण ब्रह्मते ईश्वर अंतरी विषय धर्माचा झाला साध्य होता साधनाचा ठावता स्वप्ने जगे देखील तेथे जागृती सुद्धा सहजाची आढळवाची झाले बोलता नाही ऐसे विवेके झाले होते वैसे आहे जन्म मृत्यूच्या नवे शून्य 20व्या दशकात 10व्या समजले या प्रसंगाच्या उभ्या आहेत ज्याप्रमाणे आपण नेहमी मानत होतो त्याप्रमाणे मनुष्य ज्या प्रकाराबद्दल संस्कृती सिद्ध त्यापैकी सिद्ध अवस्थेला पोचलेल्या महात्म्यांचं लक्षण समाधानी आणि ज्यांना ही अवस्था प्राप्त झालेली नाही ज्यांना ही लक्षणं प्राप्त झालेली आहेत त्यांच्यासाठी पुन्हा उपदेश समाधानी केलेला आहे की 20 दशक दोनचे समास साधके पाहावे सावकाश विवरता विशेष विशेष पडते जर आपल्याला आणखी ती स्थिती प्राप्त झाली असेल तर पुन्हा आणखी आपण 20 दशक दोनशे समासाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचे पठण केलं पाहिजे मनन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करायचं झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुणमध्ये ईश्वरांतरी विपुले त्याच्यामध्ये सिद्ध महात्म्याचं वर्णन करतात ते सांगतात की आज आमच्या साधनेचं फळ आहे आणि आमचा संसार सफल आहे कधी संसार सफल झाला निर्गुण ब्रह्मदेव ईश्वर अंतरी ते निर्गुण निराकार असलेले जे परमात्मा आहे ते जर माझ्या अंतःकरणामध्ये आहे याची मला जाणीव झाली आणि मग मी काय झालो आजोबाच्या माहेरा याप्रमाणे आपण आपल्या मुख्य स्थानावरून आम्हाला आमचं सुरू करावं मग आमची अवस्था काय आहे आमची अवस्था अविनाशी असते आता नाही येणे जाणे सहज कोणतरी सुखदुःख विरहित अशी अवस्था झाली शोक किंवा आनंद याच्याही पलीकडची अवस्था प्राप्त झाली त्याचं वर्णन झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ
निर्गुण ब्रह्माचे ईश्वर अंतरी बिंबले. आपण नेहमी त्याप्रमाणे म्हणतो की संसार सफल झाला म्हणजे जन्म सफल झाला. कधी झाला तर ज्याच्यासाठी जन्माला आलो ते प्राप्त झालं म्हणजे जन्म सफल झाला. मग जन्म सफल झाला कधी सांगतात समर्थ की निर्गुण ब्रह्माचे निश्चळ अंतरी बिंब. ईश्वर झाला मायेचा, झाला निराळा तत्वांचा, साध्य होता साधनाचा. मायेचा हिशोब झाला म्हणजे मायेचं काय झालं निरसन झालं. आणि आपण कोण आहोत त्याची ओळख. कोण आहोत आपण बराच वेळा हा विषय आपण होऊन गेलेला किंवा प्रत्येक प्रवचनातून जवळ होतो की कोण आहोत आपण. आपल्याला कोणी आपण मला ओळखत नाही का आता ओळख मिळणार का बोल साधं लवकर बोलेल मग विश्वासाला पण आपल्याला काय असतो तुम्हाला सगळ्यांना काय असतो अहंकार असतो. राग येतो मला ओळखत नाही. आपण प्रत्येक स्वतःला काय समजत असतो मी कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी मोठा आहे. वास्तविक पाहता आपण एवढे मोठे आहोत, एवढे मोठे आहोत की चराचरामध्ये आपल्या शिवसंघ एकाच स्वरूपाची सगळी स्वरूप पण त्या स्वरूपात पोहोचल्यानंतर त्या स्वरूपात तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा भेद मावळत नाही. मी वेगळा तो वेगळा हा वेगळा हा वेगळा असं आपण कोण आहोत बाबा तर आपण त्याचा एक अंश आहोत. जी जाणीव जेवढा होते त्यालाच संसार. ही जाणीव झाली की माणसाचा अहंकार अभिमान हा काय निरसन होतो, निघून जातो. ज्याला सद्गुरूंची कृपा होत त्याला सद्गुरू काय करतात माझे मी पण हिरवून गेले माझे कारण मी पण आहे म्हणून दुःख आहे. जेव्हा मी कोण आहे ते शोधायला जाऊ तेव्हा मीच असणार आणि ही शोधण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ. आपण जर आपला विचार करायला तर आपण काय सांगतो मी आमच्या गावचा बागायतदार आहे, आमच्या गावचा अमुक आहे तमुक आहे बंगलेवाला आहे, कोण काय पदाधिकारी आहे, आमदार आहे, खासदार आहे. काय झालं कसं तुझ्याकडं काशी व्यक्ती गेली आणि बऱ्याच वेळेला आमचा जो मूळ स्वभाव असतो ना तो अनेक ठिकाणी बोलतो. तर एक प्रकार मूळ स्वभाव जाईना निरपोट म्हणता राहीना त्या आतमध्ये ते बाहेर येतो. अगदी परमात्माच्या ठिकाणी जरी गेलो आपण म्हणत असतो दारावर म्हणतो अहंकाराचा वाराचा बोलायचा माझ्या विश्वासा असं सगळं म्हणतो आणि पुन्हा म्हणतो म्हणजे मी किती सुंदर कोणी म्हणालं मी असा एक माणूस आला तो सत्संगामध्ये आला माऊलीसारख्या महात्म्याच्या सत्पुरुषांच्या समोर बसला पण जे आतमध्ये होतं ते पुन्हा पुन्हा बोलतंय. त्याने सांगितलं कशी घेतली इकडं म्हणताय मुलगा अमुक शिवाय तू कमी आहे झाला हे झालं बरंच काय काय सांगतात काय किती अज्ञान थोडंसं अज्ञानाचं निरसन करण्याचं सद्गुरूच करतात. म्हणजे तुम्ही बरेच मोठे आहात होय म्हणजे माझ्यासारखा कमीदार माझ्यासारखा श्रीमंत धापास खेड्यात नाही म्हणजे एवढा श्रीमंत आहे. केवढा श्रीमंत आहे एवढा श्रीमंत आहे. महात्म्याने काय केलं बाकीच्या कुटुंबात होते त्यामुळे जगाचा नकाशा घेऊन ये म्हणजे असं म्हणून नकाशा असतो किंवा आपण शाळेत असताना एक गोष्टीचा गोल होता तो गोल आणायला आणि तुझं पडायला आला होता त्याला विचारलं म्हणजे हे कशाचा नकाशा म्हणजे जगाचा नकाशा. जगाच्या नकाशामध्ये आशिया खंड उपराला दाखवतो तर एवढाच तो गोल त्याच्यामध्ये आशिया खंड केवढा असणार त्याच्यासाठी एवढा आशिया खंड बरं याच्यामध्ये आपला भारत देश कुठे आहो त्याच्याने काय तेवढा भारत देश बरं त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र कुठे आहे एवढा त्याच्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा नाही पण त्याच्यामध्ये पण आपला तालुका आणि मग त्याच्यामध्ये आपलं गाव आणि त्याच्यात तुझा आपल्याला पैसा म्हणजे जे नाही त्याचा आपण गर्व करतो पण जे मी आहे ते येताना घेऊन आलो जाताना घेऊन गेलो हरकत नाही आपण खूप राहावं एकदा 10-20 वर्ष राहतो ते एखाद्या मला सोबत नाही व्यवस्था करायला पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी 8 तास करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडनं 8 तास होत
पण आपलं काय झालं की सुखाचा पत्ता चुकल्यामुळं सुख येत आहे का सुख येत आहे का सुख येत आहे का, सुखाची अनुभूती प्रत्येकाची वेगळी आहे. काही लोकांना कशात सुख आहे, काही लोकांना कशात सुख आहे. काही लोकांना आपलं चांगलं झालं नाही लौकिक मिळालं आनंद होतच होतो, पण काही लोक याच्यापेक्षा वेगळे की दुसऱ्याचं वाईट झालेला आनंद. काय होतं, दुसऱ्याचा वाईट झालेला इकडे काय झालं, एका शेजाऱ्याला लॉटरी लागली आणि दुसरा शेजारी खूप खुशी होता, आज म्हणजे खूप आनंद झाला. दुसऱ्या काय ती भावना चांगली होते, शेजाऱ्याला लॉटरी लागली तर एवढा आनंद होतो. त्याने विचारलं काय खरोखरच विशेष आनंद पडले, तुम्हाला आनंद झाला काय एवढं विशेष आनंदाचं कारण काय. त्याने सांगितलं शेजाऱ्याला लॉटरी लागली. शेजाऱ्याला लॉटरी लागली तुम्ही आनंदित का झाला, तिकीट हरवलं. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आम्ही आमचं सुख किंवा आनंद शोधत असतो तर आम्हाला आनंद मिळेल का याचा विचार करा. मग आपलं सुख आपला आनंद आहे आपल्या सुखची ओळख करा. त्या भगवंताची ओळख करण्यामध्ये आनंद आहे. त्याच्यासाठी तुमचा आमचा अभ्यास आणि तो अभ्यास तुमचा आमचा व्हावा यासाठी हा चैत्रसप्ताह. हा चैत्रसप्ताह गिरिधर प्रभू प्रदेशाला आले त्याच्या त्यावेळा जो कार्यक्रम झाला त्याचं स्मरण होत असतं की त्यावेळेला इतका आनंद झाला होता. त्यावेळेला शेकडो वर्षाचा खर्च होता. त्या काळात 1934ला गिरिधर त्याच्या अगोदरची गोष्ट. त्यावेळेला आपल्या माधुरी विद्यामध्ये गिरिधर प्रवचन केलं आणि मग त्यांनी त्याला अनेक लोकांचा होते आणि तो आनंदाचा क्षण की ज्यावेळेला सद्गुरू भेटतात त्यावेळेला जीवाचं कल्याण होतं. तर एकट्या जीवाचं कल्याण होतं का, तुकारामाने सांगितलं तुम्ही आम्ही म्हणत नाही. आपण तरला नवे नवल उडवधरील सर्वांची तो गिरधर प्रभूला इतके शरण गेले पण त्या पावसाळ्यात हजारो एवढी शक्ती सद्गुरूच्या निर्माण असते. म्हणून या सद्गुरूच्या परस्पराचा आधार म्हणून त्याचा आपण विचार बरं. आपण सगळे भाग्यवान असून अभागी होतो. भाग्यवान पित्याचा पुत्र अभागी पुत्र जायचा की आपण किती भाग्यवान होतो की माऊलीसारखे सद्गुरू आम्हाला भेटले. पण माऊलीने जो उपदेश केला आणि उपासना सांगितली त्याबद्दलचा आमचा अभ्यास करावा. का अभ्यास होत नाही, तुम्ही आम्ही सगळेच आपण सगळे सारखेच होतो. तुमचा आमचा सगळ्यांचा अभ्यास परमार्थासाठी अधिक आहे का प्रपंचासाठी अधिक आहे. आपण स्पष्टपणाने बोललो कशासाठी अधिक आहे, प्रपंचासाठी अधिक आहे का अधिक आहे विचार केला का. आपण नेहमी ज्याप्रमाणे उदाहरण देतो ते 2 अंगठ्या पडलेले पितळेचे आणि सोन्याचे आहेत. त्यातली कोणती घेण्यासाठी जवळ असेल बोला की बोला काय आहे पितळेचे घ्याल ना सोन्याचे मला जायचं. आपल्या सगळ्याचा अभ्यास काय असेल सोन्याची घेण्यासाठी अभ्यास का त्याचं महत्व आहे. तसं तुमचा आमचा अभ्यास प्रपंचासाठी आम्हाला काय वाटतं प्रपंचामध्ये सगळ्यात मोठं सोडतो पण त्याचा अनुभव आपण घ्यायला जातो त्याला लक्षात येतं की सर्व सुखी असा कोण आहे जगात कोण सुखी त्यांनी विचार केलेला आहे की आलो कोणी काय कोणी काय कसं काय गाणी आपण कोण आहोत आपण कशासाठी आलो आपण करायचं काय सुख कशात आहे त्या गोष्टीचा विचार करून तो सुखी होतो. बाकी कोणीही सुखी होऊ शकत. आणि मग ज्या वेळेला त्या भगवंताच्या प्राप्तीचं सुख आमच्या स्वरूपाच्या प्राप्तीचं सुख आम्हाला कळतं तर जगात कोणतेही दुःख आम्हाला होऊ शकत. आम्ही जेव्हा सद्गुरूला शरण जातो त्यावेळेला आमच्या सगळ्या दुःखांचा काय निरसन होतं सगळं दुःखांचा. पण तेवढा आमचा अभ्यास असला पाहिजे. कारण सांगितलं माझ्या विरोधाचा अभ्यास होऊ आमचा अभ्यास असतो ना आज करतो कशासाठी प्रपंचासाठी. बघा आता आपली फुलाची वेळ आहे. फुलाची वेळ आहे 3 दिवस सप्ताह चालू आहे. एखाद्या विचार का आलाय ते जवळचं लग्न होतं जवळ पण रस्ता गेला तर काय झालं असतं त्यांना म्हणत मला वेगळं नसतं जे कोणी मित्र आहेत नातेवाईक आहेत आपल्या त्यांना
त्यांची मर्जी सांभाळणं आपल्या दृष्टीने काय हो प्राधान्याचं आहे आणि माऊलीची मर्जी सांभाळणं दुय्यमाचं असतं. जर आम्ही प्राधान्य नाशवंताला दिलं तर आमच्या नशिबात नाशवंत काय आमचा अटका असतो. हे बाजाराचा भाजीपाला नाही. तुकारामाने अहोरात्र स्मरण केलं म्हणून तुकाराम त्या संतांनी किती घाव सोसले, किती कष्ट सोसले, पण परमात्म्यासाठी अभ्यास केला म्हणून ते त्या सुखाला प्राप्त. आमचा सुद्धा अभ्यास असा आपला जेवढा भगवंत आपला होईल. पण साधी गोष्ट आपण यांचं मन नाराज होईल म्हणून त्याच्यासाठी गेलो की आम्हाला कोणत्या दुःखाचं बाजूला पडू शकतील किंवा कोणतं सुख देऊ शकतील. जाऊ नये मला तसं माणूस नाही म्हणणं तसं म्हणणं चुकीचं आहे. पण प्राधान्य कशाला द्यावं हरकत नाही. लौकिकी सांभाळावा पण त्याच्या अगोदर काळामध्ये माऊलींची आम्ही भगवंताच्या जगात आम्हाला चिंता करायची गरज येत नाही. हरपली चिंता जेव्हा आपण हरीला आपलंसं करतो तेव्हा आपली चिंता हरपून थोडंसं उदाहरण देऊ. पण आपण काय करतो जगतावरती लक्ष केंद्रित करतो, दुनियेवरती लक्ष केंद्रित करतो, पण दुनियेच्या मार्गाने परश्री आमच्या होऊन गेला सगळी जोडली उपस्थित करतो ना ऐकलेलं आहे. महाभारतामध्ये कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं. कोणाकोणाचं युद्ध झालं? आपला धर्म आपले ग्रंथ आपल्याला माहीत असले पाहिजे तर आपण ते तर आपण आपली संस्कृती जर विसरलो तर आपल्याला पुढे जाऊन आपल्या कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि युद्धाचे पहिले काही दिवस गेले. युद्धामध्ये सेनापती म्हणून भीष्माचार्य दुर्योधनाच्या बाजूला कोण कोण होतो? भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कर्ण होते, रती महारथी सगळे होते. सगळ्यात मोठं मराठी सैन्य होतं. कौरव किती होते? 100 होते. इकडे पांडवाच्या बाजूला तेवढे रती महारथी नव्हते आणि पांडव किती होते? फक्त 5 होते. घनघोर युद्ध चालू होतं. या युद्धात विजय कोणाचा झाला? सगळं जग एका बाजूला असून फायदा जगाचा मालक आपल्या बाजूला असेल नक्की आमचं असं युद्ध चालू असताना भीष्माचार्य सेनापती होते आणि पांडव युद्ध निपुण होते. ते युद्धात असं घडत की दररोज कोण कोण कौरव मारले जायचे, पांडवांना काही होतं. पण पांडवाच्या मागे ती शक्ती होती. कशाची शक्ती होती? धर्माची शक्ती. पण धर्माची मूर्ती भगवत म्हणजे कोण आहे? धर्माची मूर्ती म्हणजे आमचं आचरण, आमचं विचार, आमच्या इतरांबद्दलचा जो भाव आहे तोच धर्माची मूर्ती त्यांच्या बाजूला असल्यामुळं पांडवाचं सैन्य खूप कमी मारायचं आणि कौरवाचं सैन्य खूप जास्त मारायचं. हे असं बरंच चाललंय. दिवशी युद्ध झाल्यानंतर आपापल्या त्या तंबूमध्ये सगळे जमा झाले आणि दुर्योधनाने चिंता व्यक्त केली. म्हणजे एवढे सगळे रोज युद्ध होते, आपलं सैन्य जास्त होते, असं का होतंय? त्यावेळेला शकुनी त्यांच्या डोक्यात घातलं की म्हणजे भीष्माच्या मनामध्ये काहीतरी हेतू जो आहे आपल्या बाजूने लढतात पण त्याचं मन त्यांच्या बाजूने. त्याच्या मनामध्ये काय करतात की मनापासून युद्ध करायचं नाही. कारण भीष्म हे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ होते. भीष्म एवढे श्रेष्ठ होते की त्यांच्या मनासाठी भगवंताने सुद्धा मागायला भीष्म पण केला धर्मधारा भीष्म एवढे मान म्हणजे आपल्याकडे म्हणजेच भीष्माचार्य काय करतात तर मनापासून युद्ध करतात. असं बोलल्यावर दुर्योधनाने भीष्माचार्याची टीका करायला सुरुवात केली. तुम्हाला सेनापती मिळावी आणि तुम्ही योग्य पद्धतीने युद्ध करत नाही आमच्या बाजूने आहात पण मनापासून तुम्ही त्यांच्या बाजूने साथ देता वगैरे. कारण भीष्माचार्यांना जेव्हा हे बोलले भीष्माचार्यांना आपल्याला वाईट वाटलं. पण तसा हेतू त्यांना नव्हताच कळला. पण विनाकारण झाल्यावर त्यांचा पण उपयोग झाला आणि ते प्रतिज्ञा केली म्हणे बघ झालेलं झालं पण मी आता अशी शपथ घेतो की उद्या जे युद्ध होईल ते
की युद्ध संपण्यापूर्वी म्हणजे दिवस मावळण्यापूर्वी निष्पांडव पृथ्वी करेल. म्हणजे काय करेल? या पृथ्वीवरचं पांडवांचं नामनिशाण ठेवणार नाही. फाशी पांडवांनी काय करेल? मृत्यूच्या सर्व करेल. अशा पद्धतीची प्रतिज्ञा. कोणाची प्रतिज्ञा होती? भीष्माच्या ह्याची प्रतिज्ञा होती की ज्या भीष्माने आपल्या वडिलांना आपलं तांबे देऊन दिलं, एवढा संयम त्यांच्याकडे होता. गंगापुत्र त्यांचा एक शब्दही कधी खोटा ठरला नाही. अशा भीष्माच्या नाही का? तुम्ही आम्ही रोज प्रतिज्ञा करतो. आपण शाळेत किती वेळा प्रतिज्ञा केली होती? थोडंसं बाजूला बघतो. भारत माझा, सारे भारतीय माझे बांधव असं कोणाचं जोडलं एकमेकांचं काय केलं पाहिजे? कोणी काढली पाहिजे, एकमेकांना त्रास दिला पाहिजे. तू ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, मी त्या जातीचा, असं करून काढणे. आमची प्रतिज्ञा मंडळाचा त्या भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या निष्पांडव पृथ्वी पांडव संपूर्ण ईश्वर राहणार. कृष्णाने ऐकलं. कृष्णाला काळजी वाटली. कारण भीष्माची प्रतिज्ञा काय असते याचा अनुभव भगवंत शिकतो. आणि भगवंत असा की स्वतःची काळजी कमी करतो, पण आपल्या भक्तांची काळजी अधिक करतो. भक्तांच्या केसाने कर्तव्यपर्यंत मागे पुढे बाबा आहे सांभाळीत आहे आघात निवार आहे. तो आपण बारावाला ते म्हणतो. दया मागे पुढे दक्षिणायन मांडलेला निवार त्याच्या पाणी पुढे त्याला काळजी वाटली की भीष्माने जर पाचवी पांडवाचा नाश करत धर्म, पाचवी पांडवाचा नाश झाला तर धर्माचा विजय कसा होईल? अधर्माचा विजय होईल. तर त्याला कळत पांडवाच्या शिबिरामध्ये आले, पांडवाच्या राऊंडमध्ये आले आणि तिथं द्रौपदी अखंड वचनामध्ये सतत 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 कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण अहोरात्र भजन कसं असतं पाहिजे? आणि शिसाला वरात करावा पायन ठेवावा वडमारी. आपण सगळ्यांना माहिती की द्रौपदीचे रक्षण भगवंतांनी केलं, पण कधी केलं की अहोरात्र भगवंत नामाच्या चिंतनामध्ये द्रौपदी नव्हती. अशाच द्रौपदीला भगवंत भेटले आणि द्रौपदीला सांगितलं म्हणजे भीष्माने प्रतिज्ञा केली तू ऐकली का? म्हणजे मला काय केलं? मला एका भजनाच्या मला वाक्य ऐकायचं. अहो ते उद्या सगळ्या पाच पांडवाचा नाश करणार. तरी द्रौपदी मला काय करायचं? कोण म्हणतंय? द्रौपदी भगवंताला तुझी पती आहे तर त्याचा नाश झाला तुझं कसं होईल? माझं कसं होईल? निश्चित मला काय करायला तू एवढा मोठा असता. आपण हे सगळी चिंता ऐकतो. आम्ही आमची चिंता त्याला वाहतो. ती चिंता ज्याला वाहत आहे त्याची चिंता कसं आम्ही चिंता आमची आम्ही माझं नसतो एवढी मोठी भावना असतात. अकस्मात होणार होऊन जाते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगी मती मनवे खेळ वाहे. द्रौपदीने मला चिंता करायची गरज नाही. तुझ्यासारखा पाठीराखा असताना विश्वास मला कसा मला चिंता करायची काय गरज? कृष्णाने म्हणजे मला माहितीच होतं म्हणूनच मला यावं लागलं. त्यांनी सांगितलं काम करू म्हणले. मी सांगतो तसं द्रौपदीने सांगितलं. तू सांगितलं आणि नाही केलं असं ते झालंय का? म्हणजे आता तू माझ्यासोबत चल. रात्रीची वेळ होती आणि तू काय कर तर मी सांगतो त्याप्रमाणे माझ्या मागे चल. भगवंतांनी काय केलं? द्रौपदीला आपल्यासोबत घेतलं आणि जिथं कौरवांचा जो तंबू होता त्या तंबूमध्ये भीष्माचार्य प्रतिज्ञा तर केली, पण मनामध्ये चिंतन होतं की मी ज्याप्रमाणे म्हणत होतो त्याप्रमाणे जर पांडव जसं गेले तर काय होईल? अधर्माचा विजय होईल, धर्माचा नाश होईल. धर्माचा नाश होणे मोठं पातळ पालेकडून होईल. पण भगवंतांनी शिबिर आणले काय करावं? भगवंताचं स्मरण सगळं 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 भगवंताचं स्मरण ध्यानाचं होतं. तेवढ्यात भगवान कृष्ण आणि द्रौपदी मातेपर्यंत पोहोचले. भगवंतांनी सांगितलं की मी तर बाहेर राहतो, तू आतमध्ये जा, फक्त थोडासा बाहेर आवाज कर. आणि भीष्माचार्यांच्या पायामध्ये सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने केलं. तेव्हा भीष्माचार्य लक्षात आलं की कोणीतरी भगिनी बांगड्या वाजवून कोणीतरी सौभाग्यवती दर्शनाला आलेली आहे. त्यावेळेला त्यांनी सहज आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती. तेव्हा द्रौपदीने विचारलं
पितामह म्हणले हा आशीर्वाद या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे? कोणाला सौभाग्याचा आशीर्वाद दिलाय? द्रौपदीला दिलाय. सांगितलं लक्ष आहे लक्ष. आणि उद्या वध कोणाचा करायचा आहे? तिच्याच नवऱ्याचा करायचा आहे. नवऱ्याचा वगैरे सौभाग्य राहिलो पण आशीर्वाद तर देऊन गेलो. तेव्हा भीष्माचार्य म्हणत होता म्हणजे द्रौपदी एवढ्या रात्री तू एकटी? होय तिने काय म्हणत? फक्त होय. नाही म्हणून तू एकटी आहे तुझ्या सोबत कोण आलं माझं? तेव्हा तिने सांगितलं भगवंत त्याला पुढे आला आणि भगवंताने सांगितलं द्रौपदी झाला आपलं काकडीचा. मला सांगा जर भीष्माने मला झालं असतं तर 5 पांडव काय कोणाचाही वध करण्याचा नाश होता. आणि यांना जे शिक्षण दिलं होते ते द्रोणाचार्याने भीष्माचार्याने दिलं होतं. आणि गुरु हे सर्व श्रेष्ठ असतो. मग पुढचा आपल्याला माहिती आहे की दिवस उजाडला आणि ज्या वेळेला भीष्माचार्याने बाण चालवायला सुरुवात केली तेव्हा भगवंतानी आता इथं भीष्माने विचार केला की माझी प्रतिज्ञा कोणाला हरकत नाही पण माझी प्रतिज्ञा जरी मोडली मोडायला लावतोय त्याची प्रतिज्ञा मोडल्याशिवाय. दुसरी कोणाची प्रतिज्ञा होती? कृष्णाची प्रतिज्ञा होती. ज्या वेळेला कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं होतं त्यावेळेला दोघंही भगवंताकडे मदत मागायला लागले. कोण कोणाचं? दुर्योधन आणि अर्जुन. त्यावेळेला भगवानाने सांगितलं माझ्याकडे 2 वस्तू आहेत पडले. एक एकटा मी रिकामा आणि एक एवढी सगळी सेना. दोन्ही कुठलं घ्यायचं मला. आणि आणखी एक म्हणले मी येणार पण मी हातामध्ये शस्त्र घेणार फक्त काय तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगितलं याच्यापेक्षा काही करणार. दुर्योधन म्हणजे याला एकतर घेऊन काय करणार एक म्हणा शस्त्र पण करणार म्हणजे याला घेऊन काय एवढी सेना मिळाली. कोण म्हणलं ते दुर्योधन कुठला? त्यावेळेस काय केलं? कृष्णाचा अभिनय केला. सेना आपलीची केली. आपण सुद्धा दुनियाच्या मालकाचा अभ्यास करतो. दुनिया आपलीची करण्याचा वेळ नाही आपल्याकडं. तर त्याप्रमाणे कृष्णाची प्रतिज्ञा होती की मी हातामध्ये शस्त्र धरणार. पण ज्या वेळेला भीष्माचे बाण यायला लागले त्यावेळेला कृष्णाला शस्त्र लागलं आणि अर्जुनाचा काय करावं संरक्षण. मग शिखंडीला बघितलं शिखंडीच्या बाण मारले भीष्माचार्य शरीरामध्ये पडले. त्याचा पराभव झाला माहिती. सांगण्याचा हेतू काय की भीष्मासमोर टिकणं कोणाचं काम होतं? त्रास होता खरं काम होतं पण ते इच्छामणी होतं. त्यांना काळ सुद्धा त्रास करू शकतो. अशा भीष्माचा सुद्धा खोट्या करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये एका शरीरामध्ये एका भगवंताच्या विश्वासात. पण आपण हे जे सत्र आहे महाभारताचं एक सत्र चरित्र असतं त्यात आपण हे स्वीकारलं पाहिजे की जशी निष्ठा त्यांनी ठेवली म्हणून त्यांना अनुभव आला त्यापैकी काही अंश तरी निष्ठा आमच्या आणि ही निष्ठा असायला सुद्धा तुमचा आमचा आपण सगळे आलो की आपण भाग्यवंत आहोत. भाग्यवंत म्हणून या शरण गेले प्रत्येकाच्या भाग्याचा अंश काय झालं कीर्तन झालं कीर्तनाला वस्तूच म्हणून येत असते. एक गुरुमध्ये विचारलं म्हणजे प्रसादाला किती होतो? सगळ्यांचा प्रकार आहे. देवाला साठं कीर्तन आणि सगळीकडे पण याच्यात वेगळं काय सांगतो तुम्हाला? कारण महाप्रसाद घ्यायला सुद्धा शिकवत पाहिजे पण ते तेवढंच नसतं. महाप्रसादच घ्यावं. कीर्तन ऐकावं या शिवात भजन करावं या शिवात. पण आपण आपलं भाग्य किती याचा विचार केला. आपल्याकडनं जर 5 वर्ष किती नोकरी करून घेत असेल अखंड भजन करून घेत असेल अखंड स्मरण करून घेत असेल तर नक्कीच आम्ही दैवाचे दैवाचे आहोत त्याचा विचार आपण केला पाहिजे. अधिकाधिक प्रदर्शना बघा प्रपंच सगळ्यालाच पण त्यातनंही 8 तास संगीत भजनाची मंडळी त्यातनंही 8 तास पाठ्यपुस्तक मंडळी त्यातनंही 8 तास नामस्मरण करणारी मंडळी त्यातनंही 8 तास प्रचार करणारी मंडळी आणि प्रपंच सोडलाय का? प्रपंच सोडून परमात्मा करायला याचं कितीतरी उदाहरणे आपला अनेक संतांनी आपण जसं प्रपंच सोडायची गरज नाही. व्यवसाय करा काम धंदा मनाने गोविंदा आपला वेळ किती पाहिला होता शरीर किती नुकसान होतं. वेगवेगळ्या व्यसनामधनं वेगवेगळ्या गोष्टींना कोणाच्या उचापती करा कोणाचं काय करायला आपण किती वेळ घालतो तेवढा वेळ आपण परमात्मा दिला निश्चितपणा तुमचा आमचं कल्याण झाल्याशिवाय हे कल्याण होण्यासाठी त्याचं स्मरण करण्याची बुद्धी त्या
बोलण्याच्या उमेदवारी चुकीचे असतील त्यांना सर्व जे भावनेचं आहे रोजच्या रोज काही ना काही आपल्या कामामध्ये वाचा असा खास तुमच्या सगळ्यांच्याकडून एवढंच मागतो ही सगळी सेवा आहे.